जय हिंद मित्रांनो। तर आज एक नवीन प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की महाराष्ट्र सुरक्षा बल हे जे दल आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या। महाराष्ट्र सुरक्षा बल हे दल आहे, हे दल कायमस्वरूपी म्हणजे परमनंट दल आहे का, याच्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे मित्रांनो। तर बघून घ्या, हे दल मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत स्थापन झालेले असून ते राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करते। नीट लक्षात घ्या, या दलाला कायमस्वरूपी स्वरूप देण्यात आले आहे, कारण ते मित्रांनो शासन, सरकारी कार्यालय, सार्वजनिक उद्योग, बँका, वीज निर्मिती प्रकल्प, बंदरे, परिवहन व्यवस्था, RTO, न्यायालय, रेल्वे, हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, महानगरपालिका अशा बऱ्याच ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी मित्रांनो सुरक्षा पुरवते। दिल्लीला देखील आपली सुरक्षा आहे। त्यामुळे हे दल तात्पुरते नसून एक संघटित आणि नियमित सुरक्षा देणारे दल आहे मित्रांनो। समजलं मी काय बोललो? रिवर्स करा आणि परत लक्षात घ्या। मात्र यात भरती झालेल्या जवानांची नोकरी मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुरू होते आणि त्यांचा कार्यकाल व सेवा अटी करारावर ठरवल्या जातात। पण हे दल स्वतःचे अस्तित्व कायमस्वरूपी आहे। आता मित्रांनो, एखादी आस्थापना असते, ती आस्थापना महामंडळाकडे सुरक्षेची मागणी करते। महामंडळ तिकडचा सर्वे करतं, किती सुरक्षा रक्षक लागणार आहे त्याचा सर्वे करतं। सर्वे केल्यानंतर त्यांचं महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ जे काय असेल त्यांचं आणि त्या आस्थापनेचं कॉन्ट्रॅक्ट होतं मित्रांनो। कॉन्ट्रॅक्ट की अमुक अमुक वर्षापर्यंत, अमुक अमुक दिवसापर्यंत आमचे सुरक्षा रक्षक तुमच्याकडे काम करतील। मग तो जो कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यामध्ये झालेला असतो, त्या कॉन्ट्रॅक्टवर आपण MSFचे जवान हे काम करत असतो। जरी आपण कॉन्ट्रॅक्टवर का, कारण उद्या आपण असा दावा नाही केला पाहिजे की आपण त्या आस्थापनेचे परमनंट कर्मचारी आहोत। आपण महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी आहोत, ना की त्या आस्थापनेचे। आस्थापनेमध्ये आपण फक्त काम करतो। आपण कर्मचारी कोणाचे मित्रांनो? महाराष्ट्र सुरक्षा बलचे कर्मचारी आहोत आणि त्यांच्या थ्रू आपण त्या आस्थापनेमध्ये काम करतो। उद्या आपण असा दावा नाही केला पाहिजे की आम्ही त्या आस्थापनेचे परमनंट कर्मचारी आहोत। त्याच्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो आस्थापनेचा आणि महामंडळाचा, त्या कॉन्ट्रॅक्टवर आपण काम करत असतो। नीट समजलं? तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टवर आहे, तुम्हाला काढून टाकलं जात नाही। कायमस्वरूपी नोकरी आहे, फक्त शिस्तभंगाचं पालन तुम्ही शिस्त व्यवस्थित पाळली पाहिजे। कसा वाटला व्हिडिओ? आपल्या सर्व ग्रुपला नक्की शेअर करा। मनापासून एवढे पाहिला त्याबद्दल धन्यवाद।